नमस्कार. वर्ल्ड ऑफ सोनालीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आम्ही चाललेलो आहोत बेंगलोरवरून बदामीला शाकंभरी देवीच्या दर्शनासाठी. आणि आता आम्ही यशवंतपूरला आलेलो आहोत, बेंगलोरच्या यशवंतपूर रेल्वे स्टेशनला. आणि आम्ही आमच्या व्हाईटफील्डपासून यशवंतपूरपर्यंत मेट्रोने प्रवास केला आणि आता आम्ही रेल्वे स्टेशनवरती आलेलो आहोत आम्ही. आणि 9:30ची ट्रेन आहे आमची. आणि इकडे ॲक्च्युली ट्रेन लागलेली आहे यशवंतपूर विजयपूर, जी बदामीवरून जाते. ट्रेन लागली आहे पण ट्रेनचे अजून दरवाजे ओपन नाहीच झालेले. आणि फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहोत. आमचे 2 लोअर बर्थ आणि 1 मिडल बर्थ अशा सीट्स आहेत. आणि आयुषने ट्रेनमध्ये चढताच आता चिप्स खायला सुरुवात केलेली आहेत. पण मी येताना घरातून पराठे करून आणलेले आहेत मेथीचे, आणि सॉससोबत आम्ही आता ते खाणार आहोत. साधारण सकाळी 11:30पर्यंत ही ट्रेन पोहोचेल बदामीला. रात्रभराचा प्रवास करून फायनली आम्ही आता बदामीला पोहोचणार आहोत. नेक्स्ट स्टेशन. आणि नेक्स्ट स्टेशनच बदामी आहे. रेल्वे स्टेशनवरती उतरल्यानंतर आता आम्ही रिक्षेने चाललेलो आहोत. आयुष, भरपूर प्रवास झाल्याने आयुष थकलेला आहे आणि चांगला बेड लावलेला पण खराब करून टाकला जातो. आणि अशी रूम आहे देवस्थानाची. तुम्ही बघू शकता, डबल 3 माणसं आरामात झोपू शकतात असा बेड आहे. त्याच्यानंतर इकडे कबड आहे, तुम्ही सामान ठेवू शकता अशा पद्धतीचं. त्यानंतर आरसा पण आहे. आणि इन जनरली आम्ही हे देवस्थानाचं जे राहण्याचं ठिकाण आहे ना, तेच प्रेफर करतो. इंडियन टॉयलेट आहे. बऱ्याच आम्ही नेहमी राहतो त्याच्या वेस्टर्न असतं, पण इथे आम्हाला वरच्या साईडला 2nd फ्लोअरला रूम मिळाल्या तर इथे टॉयलेट आहे, इंडियन बाथरूम आहे. आणि गॅलरी आहे. गॅलरीतूनच तुम्हाला बदामी आणि गॅलरी आहे. आणि गॅलरीतून तुम्हाला फ्रंटला समोर मंदिराचा कळस दिसतो. आणि हीच गोष्ट आम्हाला खूप आवडते, म्हणून आम्ही नेहमी ह्याच देवस्थानाच्या इथे राहतो. राहण्याची सोय तशी छान आहे. सकाळी 5:30 ते 7:30च फक्त गरम पाणी येतं, अदरवाईज गरम पाणी नसतं. तरी पण काय आहे, सकाळी ज्यावेळेला आम्ही महापूजा सकाळची लवकर घेतो, त्यामुळे आम्हाला लवकर उठूनच मंदिरात जावं लागतं. त्यामुळे सकाळी अंघोळ पटकन पहाटेच होऊन जाते. पण हे जे कळसाचं नेत्रसुख आहे आणि समोर जे दिसतं आहे तळं दिसतं, त्याच्यानंतर समोर पूर्ण झाडी वगैरे छान दिसते. खूप छान प्रसन्न वाटतं. सकाळी रूम मिळाल्यानंतर फ्रेश होऊन आता आम्ही खाली आलेलो आहोत इकडे. आणि बदामीमध्ये पौष महिन्याची यात्रा सुरू आहे. साधारण 1-1.5 महिना तरी ही यात्रा असते. आणि खूप प्रचंड प्रमाणात ती यात्रा भरलेली आहे. तर भरपूर स्टॉल्स आलेले आहेत. खेळण्यांपासून शॉपिंगपर्यंत संपूर्ण सगळं ह्या जत्रेमध्ये उपलब्ध आहे. तर तुम्ही पण एन्जॉय करा. मी तुम्हाला संपूर्ण यात्रा दाखवते. आणि यात्रेमुळे बदामी खचाखच भरलेली आहे. अगदी पाऊल ठेवायलाही जागा नाही, इतकी मार्केटमध्ये संपूर्ण सगळीकडे गर्दी आहे. आणि तुम्ही इथं बघू शकता लोखंडाचे तवे वगैरे खूप सुंदर असे विकायला आलेले आहेत इथे. आणि
साड्या वगैरे तर मिळतातच, फुलांचे तर वेगवेगळ्या प्रकारचे हार वगैरे मिळतात, फ्रुट्स आहेत विकायला. अ, पौष महिना सुरू असल्याने गाड्याच्या गाड्या भरून इथे देवीच्या दर्शनासाठी येत आहेत. तसं जास्त थंड वातावरण नाही आहे, थोडंफार गरमीचं आहे आणि खूप जास्त असं सफोकेशन झाल्यासारखं झालेलं आहे मला, कारण खूप जास्त गर्दी आहे इथे. आणि ॲक्च्युली आम्ही नेहमी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये बदामीला येतो, पण ह्यावेळेला आम्ही जानेवारीमध्ये आलो. आम्हाला माहीत नव्हतं की इथे एवढ्या प्रमाणात जत्रा मोठी असते ते, आणि आम्ही इकडे तळं बघायला आलेलो आहोत. तळ्याच्या इथे पण खूप गर्दी आहे. खाली तळ्याला पाणी सोडलेलं आहे. पाऊस पडलेला नाही आहे वर्षभरात, पण धरणातील पाणी इकडे तलावामध्ये सोडलेलं आहे. तुम्ही बघू शकता तळं पूर्ण भरलेलं आहे आणि लोक स्विमिंग वगैरे पण करत आहे त्याच्यामध्ये. देवीला जाण्या अगोदर तळ्यात उतरून पाय धुवून वगैरे वरती येत आहेत. आणि तसं म्हणलं तर मोठं तळ आहे आणि मंदिराचा फ्रंट साईडच्या भागामध्ये पण खूप जास्त गर्दी आहे. व्हिडिओ कंटिन्यू करा आणि बदामीची जत्रा बघून त्याची पौष महिन्यामध्ये भरली जाते.
बाजूला हॉटेल चालुक्य आहे, जिथे आम्ही नेहमी जातो. तिथे सगळं स्नॅकपासून जेवणापर्यंत सगळं मिळतं आणि आयुषने डोसा घेतलेला आहे. संध्याकाळची वेळ आहे आणि आम्ही पोळी भाजी घेतलेली आहे, व्हेज कढई, आणखीन चपाती, लोणचं, कांदा वगैरे सगळं दिलेलं आहे. जेवणाची टेस्ट असते आणि जेवणाची कॉस्ट पण तशी कमी आहे आणि खायला पण टेस्टी लागतं. आणि आम्ही मोस्टली हे हॉटेल चालुक्यच प्रेफर करतो ज्या ज्या वेळेला आम्ही बदामीला जातो त्यावेळेला. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता.